इथे मी कोबी चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या कुक विथ आरती या मराठी रेसिपी चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत कोबीच्या वड्या. त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि कोथिंबीर एवढं साहित्य घेतलं आहे आणि ते आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. ज्यांना कोबी खायला आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने वड्या बनवून बघा, नक्कीच आवडीने सर्वजण खातील. इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं आहे. आता आपण वड्या बनवायला घेऊयात. इथे बघू शकता तुम्ही, कोबी मी चॉपरमधून बारीक चिरून घेतलेला आहे. वड्या बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य पाहूयात. 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 छोटी वाटी बेसन पीठ, 2 चमचे तीळ, हळद, लाल तिखट, जिरे, ओवा आणि वाटलेल्या हिरव्या मिरचीचं वाटण एवढं साहित्य इथे मी घेतलेलं आहे. इथे मी एक मोठं ताट घेतलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी टाकून घेतला आहे. कोबी हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. या कोबीमध्ये आता टाकणार आहे 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, तीळ, ओवा, जिरे, हळद, लाल तिखट आणि वाटलेली हिरवी मिरची. तिखट हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता, तुम्हाला जेवढं तिखट हवे तेवढं. आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण आपल्याला पाणी न घालता असंच मळून घ्यायचं आहे. सर्वात सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. ज्याप्रमाणे आपण कोथिंबीरीची वडी बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला या कोबीच्या वड्या देखील बनवून घ्यायच्या आहेत. कमी वेळात पटकन तयार होणारा हा पदार्थ आहे. इथे बघू शकता तुम्ही, पाण्याचा वापर न करता गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे. कोबी धुतलेला असल्यामुळे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पातळ वाटल्यास त्यामध्ये तुम्ही तांदळाचं किंवा बेसन पीठ ॲड करून घट्ट करू शकता. आता इथे मी बनवलेल्या मिश्रणाचे रोल तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने रोल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व रोल बनवून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. मिश्रणाचे सर्व रोल इथे मी बनवून घेतले आहेत आणि एका चाळणीला तेल लावून त्यामध्ये ते ठेवले आहेत. हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत, त्यामुळे चाळणीला चिकटणार नाही, त्यासाठी चाळणीला अगोदर तेल लावून घेतलं आहे. रोल बनवून होईपर्यंत गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. त्यावरचं झाकण काढून बघूयात आपण. पाण्याला चांगली उकळी फुटली आहे. त्यावरती आता आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीवरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपल्याला या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. 15 मिनटं झाली आहेत. आता आपण झाकण काढून बघूयात की हे चांगलं शिजलं गेलं आहे की नाही. इथे बघू शकता तुम्ही, रोल चांगले वाफले गेले आहेत आणि शिजलेले देखील आहेत. आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवूयात आणि गॅस बंद करूयात. थंड झाल्यानंतरच ह्याचे काप करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही, पूर्ण थंड झाल्यानंतरच मी रोल कट करून घेणार आहे. इथे मी 2च रोल कापून घेणार आहे. पूर्ण थंड झाले आहेत. गरम असताना जर कापले तर त्याचे तुकडे पडतात, त्यामुळे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने या रोलच्या वड्या इथे मी कापून घेणार आहे. वड्या कापून होईपर्यंत गॅसवरती मी एका छोट्या कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं आहे. त्यामध्ये आता कापलेल्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. या वड्या आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तांदळाचं पीठ घातल्यामुळे वड्या चांगल्या कुरकुरीत आणि कडक देखील होतात.
गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला खरपूस अशा तेलामध्ये मंद गॅसच्या आचेवर ह्या तळून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही ब्राऊन रंगावरती या वड्या मी तळून घेतल्या आहेत. त्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तयार आहेत आपल्या कोबीच्या कुरकुरीत खुसखुशीत अशा वड्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.